तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी दुसरी अटक केली आहे। झी 24 तासनं गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतर महिनाभरातली ही दुसरी अटक आहे। तर रवींद्र तारूनं या जमिनीचा व्यवहार केला होता, त्यामुळे त्याची अटक महत्त्वाची मानली जाते। दुसरीकडे दिग्विजय पाटील पोलीस चौकशीसाठी मुदतवाढीवर मुदतवाढ घेतोय। पाहूयात काय घडतंय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात दुसरी अटक। उपनिबंधक रवींद्र तारूला पोलीस कोठडी। जमीन खरेदी करणारे बडे मासे अजूनही मोकाट। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आहे उपनिबंधक रवींद्र तारू। याच रवींद्र तारूनं कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता सरकारी जमिनीची दस्त नोंदणी केली होती। रवींद्र तारूवर कुणाचा दबाव होता की नव्हता याची कल्पना नाही, पण त्यांनी सरकारच्या नावावर असलेल्या सातबाराचाही व्यवहार उरकून टाकला। झी 24 तासने प्रकरण उघडकीला आणताच रवींद्र तारूला मुद्रांक शुल्क विभागानं निलंबित केलं होतं। गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांनी रवींद्र तारूला अटक केली आहे। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या या घोटाळ्यात ही दुसरी अटक आहे। पौड कोर्टानं रवींद्रला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असताना त्याला 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नव्हती असं तारूच्या वकिलांनी म्हटलंय। अगर काही आर्थिक व्यवहार झाले असतील तर त्यासाठी कस्टडीची गरजच नाहीये। ते डॉक्युमेंट्स प्रोक्युअर करण्यासाठी त्यांचे बँक स्टेटमेंट्स, त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स या जे पण आहे ते प्रोक्युअर केले जाऊ शकतात विदाउट आस्किंग फॉर कस्टडी। बट कोर्टाने हेच निदर्शनात घेतलेलं आहे की हे प्रकरण, हे क्वांटम ऑफ द प्रकरण खूप मोठं असल्यामुळे कोर्ट इज टेकिंग इट ड्यू प्रोसेस, फॉलोइंग इट ड्यू प्रोसेस अँड हॅज अवॉर्डेड 8 days ऑफ कस्टडी। दुसरीकडे या प्रकरणात अगोदरच अटक केलेल्या शीतल तेजवानीचा ताबा पिंपरी चिंचवड पोलीसही घेणार आहेत। शीतलची पोलीस कोठडी संपल्यावर पिंपरी चिंचवड पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे शीतल तेजवानीचा पोलीस कोठडीतला मुक्काम आणखी लांबण्याची शक्यता आहे। दुसरीकडे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अमेडिया कंपनीचा 1% मालक दिग्विजय पाटील यांनी पोलिसांकडे आणखी 2 दिवसांची मुदत मागितली आहे। आता दिग्विजय पाटील 10 डिसेंबरला आर्थिक गुन्हे शाखेसमोर चौकशीला हजर राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नसल्याचा दावा करतायत। एवढंच नाही तर पार्थ पवार हे निर्दोष असल्याचा दावाही राष्ट्रवादीनं केला। राजकीय दबाव असता तर हे पकडलं, आता तेजवानी पकडल्या गेल्या, त्यांना पोलीस कोठडी पुढे देण्यात आली। काल एक अधिकारी पकडले गेले। राजकीय दबाव असतं हे काहीच नसतं झालं। नाही, पाच वाजता नाव येत नाही म्हणून बाकी नाही, मग ते दोषी नसतील तर नाव येणारच नाही ना। दोषी असतील तर मग याच्यानंतर सिद्ध होईल। दिग्विजय पाटलांच्या पोलीस चौकशीत चालढकल होत असल्याचा आरोप होतोय, पण हा आरोप सरकारला मान्य नाहीये। या प्रकरणाची पोलीस आपल्या पद्धतीने चौकशी करतायत। ही चौकशी होऊ द्या, त्यानंतरच पोलिसांना योग्य वाटेल ती कारवाई करतील असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। त्यामध्ये पूर्ण चौकशी झाल्यानंतर काही आपण निकषावर नेऊ शकतो। त्याच्यामध्ये जी काही चौकशी अंती ज्या काही गोष्टी कळल्या त्याच्यामुळे काही लोकांना अटक झाली असेल, परंतु काही गोष्टी जर चौकशीमध्ये कळलेल्या नसतील किंवा चौकशी अजून करायची असेल तर त्याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे निर्णय होऊ शकतात किंवा चौकशी झाल्यानंतर योग्य ते निर्णय होतात। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, पण ही कारवाई वेगवान नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे। या प्रकरणाचा तपास थंड बस्त्यात पडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। दुसरी अटक झाली असली तरी खरे सूत्रधार अजूनही पोलिसांच्या रडारवर का आले नाहीत असा प्रश्न महाराष्ट्रातून विचारला जातोय। कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे।